तर आज आपण पाहू की आपले फुल येण्यासाठी आपल्या बागेचे घरगुती उपाय काय करता येईल। आपण एक घरी डिकम्पोजर हे खाद्य तयार करणार आहोत। ते कसं करायचं, काय करायचं हे हा छोटा मुलगा तुम्हाला शिकवल वज्जू, त्याप्रमाणे आपण ते करू। हाय फ्रेंड, इकडे बघून बोलायचं। हाय असा हात कर। हाय फ्रेंड, मैं तुम्हें कुछ दिखाने वाला हूँ। इकडे बघ माझ्याकडे। अमन, हाय फ्रेंड, मैं ये बेसन पीठ है, बेसन पीठ और ये गुड़ और ये बॅक्टेरिया। तर आपण पहिलाच आपल्याला डिकम्पोजर बनवण्यासाठी बेसन पीठ, गूळ आणि बॅक्टेरियाची गरज आहे। आपण एक 10 लिटर पाण्यामध्ये डिकम्पोजर तयार करणार आहोत। तर एक 10 लिटरच्या हिशोबाने आपण 100 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे। तर एक बकेट घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला जे बॅक्टेरियाचं प्रमाण घ्यायचं आहे ते फक्त 1 चमचा घ्यायचं आहे। आणि 1 चमचा बॅक्टेरिया खूप जास्त प्रमाणात होतात डिकम्पोजर 10 लिटर बनवण्यासाठी। आणि 1 चमचा आपण बॅक्टेरियाचं कॉन्सन्ट्रेशन जे इफ्को कंपनीचं आहे ते मार्केटमध्ये 20 रुपयाला ते 50 रुपयाच्या जवळपास भेटतं, ते आपण घेतलेलं आहे। त्याला व्यवस्थित हलवून घेऊ। चमच्याच्या सहाय्याने हलवा किंवा मग काठीच्या सहाय्याने हलवू शकता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ 100 ग्रॅमच्या जवळपास हा गावरान गूळ घेतलेला आहे। आपण पण बिना केमिकलचा घेतला तर चांगलं होईल। आणि बेसन आणि गूळ काय करतं तर मेन त्याचं कारण असतं की जे बॅक्टेरिया आपण टाकलेले आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन होणं खूप गरजेचं असतं। म्हणजे 1 मिलियन बॅक्टेरिया जर असतील तर त्याचे 1 बिलियन बॅक्टेरिया तयार होतात, करोडो बॅक्टेरिया तयार होतात। आणि गूळ आणि बेसन हे बॅक्टेरियाचं खाद्य असतं, त्याच्यावर ते प्रजनन करून मल्टिप्लाय होतं। आणि हे द्रावण आपल्याला जवळपास 15 दिवसांनी भेटतं। तर याचे जे लम्प्स तयार झालेले आहेत ते का आपण व्यवस्थित ढवळून हलवून काढून घेऊ आणि त्याचं द्रावण व्यवस्थित तयार करून घेऊ। तर हे डिकम्पोजरमुळे आपल्याला खूप सारे फुल येणार, फुलाचे गळ होणार आणि याचा जो मेकिंग चार्जेस आहे हा अतिशय नगण्य, म्हणजे 50 रुपयाच्या आत आपला हे डिकम्पोजर तयार होईल। आणि अशा प्रकारे आपण घरी स्वतः हे डिकम्पोजर तयार करू। नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू याचा वापर कसा करायचा आणि याचा रिझल्ट कसा येईल। तर आज आमच्या छोट्या मुलाने म्हणजे बज्जूने स्वतः घरी हे खाद्य तयार केलं आहे। आपण पण आपल्या मुलांना हे करण्यास शिकवा आणि आपली बाग छान करा। धन्यवाद।